रताळ्याची मिसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे उकडलेलं रताळं, मिरच्या आणि जिरं. तुम्हाला हवं असेल तर आलंही तुम्ही घालू शकता. पाव चमचा मीठ, चवीपुरता मीठ. ढवळून घेऊया भाजी आणि एक वाफ येऊ देऊया. शेंगदाण्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य: उकडलेले शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे, मिरच्या 2, जिरं. इथे आपण मिरच्या आणि जिऱ्यांचा खरडा करून घेऊया फोडणीसाठी. त्याच पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहे. तूप गरम झालं. मिरची आणि जिऱ्याचा 1 चमचा खरडा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट वापरू शकता, जास्त मिरची घेऊ शकता. उकडलेले शेंगदाणे, तुपात छानपैकी परतून घेऊया. परतल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याची भरड केलेली पाणी घालवं त्याचं. एक मोठी शेंगदाण्याची 2 वाटी झाली. पाणी छान उकळी येऊ दे त्याला. ह्याच्यात 1 वाटी शेंगदाणं आणि रताळं उकडलेलं पाणी ते ॲड करूया. त्याचा जो स्वाद आहे शेंगदाण्यांचा आणि रताळ्याचा तो ह्याच्यात उतरेल. चवीपुरती मीठ, थोडीशी साखर. छानपैकी उकळी आली आणि आपली आमटी तयार आहे. आता आपण मिसळची तयारी करूया. रताळ्याची भाजी रेडी आहे. शेंगदाण्याची आमटी ही तयार आहे. त्याच्याबरोबर लागणार आहे आपल्याला दही, बटाट्याचा चिवडा. आता आपण सर्व करूयाची भाजी, त्याच्यावरती शेंगदाण्याची आमटी, दही, बटाट्याचा चिवडा. तयार आपली मिसळ. उपवासाची मिसळ आवडली तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा. जय हरी कृष्ण.
एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.